पूर्ण पीठ म्हटलं जातं। जिथं भगवान शंकर जे आहेत त्यांची स्थापना आहे त्याला हे पूर्ण पीठ म्हटलं जातं। आणि जिथं आई साहेब नुसते आहेत त्याला अर्ध पीठ म्हटलं जातं। आई रेणुका मात्या एकटे आहे, शिवाची स्थापना नाहीये, शिव सोबत नाहीत म्हणून त्या अर्ध पीठ आहे। आणि सगळ्या ठिकाणी पूर्ण पीठ आहे। भगवान शंकर जे आहेत म्हणून ते पूर्ण पीठ त्या ठिकाणी मांडले जातात। तसं त्या रेणुका मातेला धाव घातली, आई माता प्रगट होईच्या भक्तांचा संवार कर आणि दुष्टापासून दुष्टांचा संवार कर, भक्तांवरती कृपा कर। त्यावेळेस त्या बन्सी बाबांना आई जगदंबेची साधना केली आणि साधना असल्यानंतर सगळं प्रापंचिक सुख आहे। पूर्वीचे लोक फार साधना करायची, जप ध्यान धारणा करायची, देवीचं मनन देवीचं चिंतन, त्याच्यामुळे सुखाची प्राप्ती आहे। आज आपणही करतोय आणि ती देवी त्या असणाऱ्या मोठ्या गावामध्ये अश्विन शुद्ध एकादशी या दिवसाला प्रगट झाली। त्या ठिकाणी आल्यानंतर देवी एक बघते, तुमच्या मनाची भावना शोधते देवी काय आहे। प्रत्येकाच्या मनाची भावना शोधते, काय चाललंय तुमच्या मनात। तसं त्या देवीनं तिथं त्या मोठ्या गावामध्ये एका म्हातारीचं रूप घेतलं आणि त्या एका ओढ्याच्या कडेला येऊन बसले। हातात काटे, केसे पांढरे, पूर्ण केस पिकलेली, अंगावरती हिरवीगार अशी साडी आहे, तेज पुण्य। आणि मग एक जणांनी म्हटले, आजी कुठल्या गावची? आजी म्हणली, याच गावची। आले ना आता इथं राहिला, इथला आधार कार्ड निघलं ना माझं, आता मी इथलीच म्हटले। आई म्हणली, मी इथलीच। मग तेव्हा विचारण्याला वाटलं नक्कीच इथल्या कोणाची तर आई असेल, कोणाची तर पाहुणे असेल। म्हणले, कोणाची आई? आई जगदंबा म्हटले, मी जगाची आई जगदंबा। एका स्थानाची आई नाही, ती जगाची आई आहे। म्हणले, मी जगाची जगन्माता। बाकीचे हसले, म्हटले, जगाची माता? हे जगाची माता म्हटले, वेळे कुठले? पण ज्यावेळी बन्सी बाबा आपली गायी हरवली होती, गायीच्या शोधामध्ये त्या ठिकाणी येत असताना आई जगदंबेला लांबूनच पाहिलं। याच कारण आहे गेले जन्माचं पुण्य लागतं। हातावरती परडी, गळ्यामध्ये माळ यायला छत्रपती शिवाजी महाराजांनी आईची कवड्याची माळ गळ्यात धारण केली। माणसाला जी कवड्याची माळ घालतात ना, ते स्वतःच साम्राज्य उभा करतात आणि स्वतःच राज्य जिंकवण्याची ताकद आई जगदंबा त्यांना देत असते। छत्रपती शिवाजी महाराजांनी गळ्यामध्ये माळ घातली आईची, कवड्याची माळ राजांच्या प्रत्येक फोटोमध्ये राजांनी गळ्यात कवड्याची माळ घातली आई जगदंबेची।